देण्यासाठी मी पुन्हा तुमच्या समोर घेऊन आलेली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, कल्ला करता करता 100 भागांचा पल्ला आपण लवकरच गाठणार आहोत. आणि याच्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते आपले सगळे कल्लाकार, त्यांचं मनापासून स्वागत करूया आणि त्यांना मनमुराद दाद देऊन त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या आपल्या लाडक्या जजेसचंही स्वागत करूयात. कॉमेडी किंग मकरंद सर आणि स्माइल क्वीन रेणुकाजींचं. मित्रांनो, 1 जून ते 7 जून हा आठवडा वर्ल्ड कॅन्सर सर्वायवर्स वीक म्हणून साजरा केला जातो. कॅन्सर सारख्या आजारावर मात करणाऱ्यांसाठी हा आठवडा आहे. मित्रांनो, आज आपल्याला असेच काही खास पाहुणे प्रेक्षक म्हणून लाभलेले आहेत. कॅन्सरवर मात करून जगण्याला नवीन उमेद देणाऱ्या आपल्या उगम या संस्थेचे काही सदस्य आपल्यामध्ये आहेत. त्यांचं जोरदार स्वागत करूया. मित्रांनो, डॉक्टरच्या व्यवसायावर फक्त त्याचे घरचे अवलंबून नसतात, तर दवाखान्याच्या समोरचा मेडिकलवाला सुद्धा अवलंबून असतो. असाच एक दुकानदार गेलाय डॉक्टरकडे. बघूया त्याचं काय म्हणणं आहे. येत आहेत सुसाट कॅप्टन्स अंशुमन आणि अरुण दादा. नॉनसेन्स. हॉस्पिटलच्या बाहेर काम करतो नाही. त्रास होतो मला, त्रास. म्हणजे पेशंट संपले पेशंट नाही, स्पष्ट बोललोय मी. नॉनसेन्स. नेक्स्ट. अरे चलो बजा. म्युझिक कोणी थांबवलं? हा डॉक्टर, सॉरी सॉरी सॉरी, तुम्हाला त्रास होतो. कोण तुम्ही? झालं, मला ओळखलं नाही. कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. म्हणजे खरंच तुम्हाला ओळखलं नाही यार. थोडी उंची असती तर अमिताभ बच्चनच वाटला असता. लय फालतूगिरी झाली तुझी, लय फालतूगिरी झाली. काय चाललंय तुमचं? अरे चेमिस्ट आहे मी. काय? चेमिस्ट आहे. अच्छा अच्छा, कधीपासून हा त्रास होतोय तुम्हाला? रे मला त्रास नाही, ज्याला केमिस्ट म्हणजे औषध देणारा औषध विकतो मी, मेडिकल वाला आहे. अरे केमिस्ट. केमिस्ट म्हणतात त्याला, केमिस्ट. ज्याला कुणी डॉक्टर केलं रे तुला, त्याला चेमिस्ट बोलतात. चेमिस्ट. अच्छा, डॉक्टरला सांगणार तो. हा, चेमिस्टची स्पेलिंग सांग रे. अरे चेमिस्टची नाही रे, केमिस्टची स्पेलिंग. ते चेमिस्टची स्पेलिंग सांग. CHEMIST, केमिस्ट. CH म्हणजे च येतं ना, मग केमिस्ट कसं बोलतात? चेमिस्टच बोलणार. ते जाऊ दे. चेंबूरची स्पेलिंग सांग. काय? चेंबूरची स्पेलिंग सांग. काय संबंध आहे का त्या चेंबूरचा? फालतूगिरी करू नका, स्पेलिंग सांग. CHEMBUR, चेंबूर. हा, मग त्याला चेंबूर बोलतात, केंबूर बोलतात. चेंबूरच बोलतात ना, केंबूर बोलतात काय? केंबूर नाकात असतो. एक नाही, हा माणूस. आला CH म्हणजे च. काय बोलतो तू मला? कळलं. तुमचं मेडिकलचं दुकान आहे? हा हा. अच्छा, कुठे आहे तुमचं दुकान? म्हणजे तुमच्या दवाखान्यासमोर माझं मेडिकलचं दुकान आहे. माझ्या दवाखान्यासमोर? तुमचं दुकान नाही, कधी पाहिलं नाही तुला मी. जेव्हा बघतो तेव्हा एक उंच गोरासारखा मुलगा असतो, तुला कधी पाहिलं नाही मी. हा, म्हणजे मी काउंटरच्या मागच्या बाजूला असतो. म्हणजे मी पैसे असं अंगावर ओढून घेतो. म्हणजे तुम्हाला मी दिसत नाही, पण मी तुम्हाला रोज बघतो. खर्जीची बाटली आणि खोको खोल्याच्या बाटल्याच्या मधून मी तुला बघतो. झालं तुमचं? हा, पण काय माहिती, तुमच्या आलेल्या सगळ्या पेशंटला मी बरोबर औषध देतोय. काय म्हणालास? तुमचे पेशंट येतात का नाही माझ्याकडे, हा? ते सगळ्यांना मी बरोबर औषध देतो. माझ्या पेशंटना तू औषधं देतोस? हा. कुणी दिला तुला अधिकार? जायला डिग्री आहे माझ्याकडे फार्म हाऊसची. कुठली? फार्म हाऊसची डिग्री आहे माझ्याकडे. अरे मूर्ख. त्याच्याशिवाय मेडिकल शॉप नाही उघडू शकत. अरे फार्मसीची डिग्री म्हणतात त्याला. तेच ते. त्याच्याशिवाय डिग्री म्हणजे डिग्री असल्याशिवाय कोणालाच नाही उघडता येणार मेडिकल स्टोर. त्याचा केमिकलचा प्रॉब्लेम आहे, केमिस्टचा प्रॉब्लेम आहे, फार्म हाऊसचा प्रॉब्लेम आहे. कुणी दिला तुला डिग्री? ऑल इंडिया अग्री ओपन युनिव्हर्सिटी आपली. तिकडे आपण टॉप केलाय, टॉप. कोण प्रिन्सिपल कोण आहे याचं?
स्वतः ओनली वन होल अँड सोल. अच्छा व्हेरी गुड. काय काम आहे ते पटकन बोला, पटकन निघायचं. हा झालं काम, महत्वाचं काम झालं. हे बघा ही पोरगी बघा, ही मुलगी आहे ती बघा, जरा व्यवस्थित बघा तिला. अच्छा ही तुमची मुलगी आहे का? झालं माझी मुलगी नाही, मग? जिच्याशी तुम्हाला लग्न करायचं ती मुलगी आहे ही. मला हा का? प्लीज तुम्ही हिच्याशी लग्न करा ना वया. एक सेकंड मी लग्न का करू हिच्याशी? झालं काय कसं सांगायचं तुम्हाला? तोंडाने सांगा, पटकन सांगा. सांगतो बघा. म्हणजे कसं आहे माहितीये का, आता माझं वय जात चाललंय. तुमची उंची पण गेली अर्धी, पटकन बोला. अरे तसं नाही बोलत आहे, वय जात चाललं म्हणजे लय वय झालंय, म्हणजे कंपल्सरी मला आता लग्न करायलाच पाहिजे. मग करा. पण तुम्ही लग्न केल्याशिवाय मी लग्न नाही ना करू शकत. काय संबंध मला कळत नाहीये. म्हणजे तुम्ही लग्नाला सुट्टी घेतली तरच मला लग्नाला सुट्टी मिळणार आहे. काय काय बोलता का तुम्ही? हा म्हणजे बघा नाही कसं आहे माहितीये काय, आता समजा मी लग्नाला सुट्टी घेतली हा. आणि तुमचा दवाखाना उघडा राहिला तर माझं कवरं नुकसान होईल. म्हणून तुम्ही ह्या पोरीशी लग्न करा. काय मूर्ख आहेस का तू? मी या मुलीशी का लग्न करू, ह्याच मुलीशी? अरे हे मुलीशी लग्न म्हणजे हिचं झेरॉक्सचं दुकान आहे. म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो बघा, मी ज्या मुलीशी लग्न करताय ना हा. ती आडवा कोट आहे. काय? आडवा कोट सुशीला पाटील. आडवा कोट? हा म्हणजे ते वकील लोक असे कोट घालतात. ऍडव्होकेट म्हणतात, ऍडव्होकेट. हा, मूर्ख मग माणसा. हा मग तिच्याशी मी लग्न करणार आहे. हा? हा म्हणजे कसं आहे, जसं तुमच्या धंद्यावर माझा धंदा अवलंबून आहे हा. ना, तसं माझ्या बायकोच्या होणाऱ्या म्हणजे माझी होणारी बायको ना, तिच्या धंद्यावर तिचा धंदा अवलंबून आहे. म्हणून तुम्ही हिच्याशी लग्न करा. अच्छा अच्छा, म्हणजे तुझी लायकी नसताना तू वकील मुलीशी लग्न करणार हा. आणि मी डॉक्टर असताना झेरॉक्सचं दुकान असलेल्या मुलीशी लग्न करायचं? नाही तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. नाही म्हणजे तिथं झेरॉक्सचं दुकान नाही, ती त्या दुकानात काम करते. मग ते तिचं पण दुकान नाहीये? नाही नाही, पण परफॉर्मन्स काय देते. कसले झेरॉक्स काढते, कसले झेरॉक्स काढते. म्हणजे एखादा माणूस आला आणि बोलला मला पॅन कार्डचं झेरॉक्स दे रे बाबा, हा. तर बोलते मला किती, तर पोरगा बोलतो 2. हा. तर ही बोलते मग काय 2 झेरॉक्स. आईला समोरचा सरबत तो 50 कारा झेरॉक्स. मग ही बोलते मागून फोडून ना, जागेवर 100 जेम्बो झेरॉक्स देऊन टाकते. अरे 500 तर मी सांगतो म्हणजे 1-2 तासात 500 रुपये कमवत ती. एक सेकंड, मी एक डॉक्टर आहे, कळलं ना? हा म्हणजे तुम्हाला अजून डाऊट आहे का? डाऊट नाही, मी डॉक्टर आहे. मी एका पेशंटला तपासायचे 1000 रुपये घेतो, कळतं काय तुला? मग लग्नानंतर 2 पेशंट कमी तपासा ना, काय प्रॉब्लेम आहे तुला? अरे मूर्ख माणसा, या 500 रुपयासाठी त्या मुलीशी लग्न करू का मी? अरे पण लग्न केल्यानंतर ती मुलगी दवाखान्यात काय करणार आहे? एक्सरे करायला ठेवा त्याला. इकडे झेरॉक्स, इकडे एक्सरे करायला ठेवायचा. पण तुम्हाला सांगतोय बघा, म्हणजे प्रॉब्लेम कसा आहे, तुम्ही आहे ना लय पुढं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील? सांगतो म्हणजे बघा कसं आहे की आता तुम्ही हनीमूनला जाणार की म्हणून 8 दिवस तरी येणार. हे तूच ठरवलंस. नाही म्हणजे मला पण 8 दिवस घ्यायला लागणार, मी तुमच्या बरोबर येणार आहे ना. हा मी तुमच्या बरोबर तू येणार. माझ्याबरोबर हनीमूनला येणार आहेस? हा म्हणजे तुमच्याबरोबर मी हनीमूनला कसं आहे माहितीये काय, म्हणजे आपण चौघे असेल ना, तुम्ही तुमच्या बायकोसोबत जायचं, मी माझ्या बायकोसोबत जायचं. म्हणजे तुमचा धंदा बंद केला, माझं दुकान बंद केलं, बायकोचं ऑफिस बंद केलं का तिचं म्हणजे चौघांचे धंदे सेफ ना, म्हणून एकत्र जायचं. पण आपण आहे ना पेनला जायचं. पेनला? हनीमूनला पेनला जायचं. हनीमूनला जायचं की गणपती बुक करायला जायचंय? काय बोलतोयस तू? हनीमूनला पेनला? अरे पेनला हिजायला तुला कळत कसं नाही, युवानाने जातात ना युरोपमध्ये, एक मोठा देश आहे ना पेन. अरे तो स्पेन आहे, स्पेन. अरे ते पेन किलर येगलं भाला, हे पेन आहे. अरे पण तू माझ्या बरोबर हनीमूनला काय येणार आहेस? काय येणार म्हणजे कळत कसं नाही तुम्हाला. आता तुम्ही तिकडे हनीमूनला जाणार, हा. आता तिकडच्या लोकांना काय प्रॉब्लेम झाला, कोण आजारी पडलं तर जवळचं डॉक्टर म्हणून तुम्हाला तिकडे जाणार ना, ते लोक तुम्हाला डिस्टर्ब करणार ना. मग तिकडे तुम्ही काहीतरी लिहिणार ना त्याच्यावर कागदावर, लगेच मी गोळ्या देणार, म्हणजे दोघांचा धंदा सेफ तिकडे. तुझ्या या सगळ्या फालतूगिरीसाठी मी त्या झेरॉक्स वाली बरोबर लग्न करू? त्या झेरॉक्स वाली बरोबर? हा म्हणजे अहो तुम्ही काय हो, झेरॉक्सवाली काय स्वार्थी माणूस आहे. मी तिच्या म्हणजे बिझनेसवर जाऊ नका हो. तुझी फालतूगिरी झाली? हा चल निघ आता, मला पेशंट तपासायचं, निघ चल. आउट आउट आउट. कुठं आउट? कुठं आहेत पेशंट? आहेत कुठे पेशंट? बाहेर पेशंट आहेत. होते, मी घालवले. का घालवलंस का?
हा घालवले नाही, नुसतेच घालवले नाही, त्यांना औषध पण दिलं आणि बोलले जा. तू दिलंस औषध? मग काय विदाउट प्रिस्क्रिप्शन औषध तू दिलंस? कसं काय दिलंस तू? अरे कुठलंच प्रिस्क्रिप्शन मोठा प्रिस्क्रिप्शन ए जाला काय लिहितो ते कळत सुद्धा नाही. किती वेळा तर मी माझ्या मनाचीच औषधं दिलेली आहे. काय करणार मग? हे बघ, तुझ्यासारख्या फालतू मेडिकल वाल्यासाठी मी दवाखाना उघडलेला नाहीये. एक काम करतो, माझा दवाखाना हलवतो, म्हणजे तू किटकिटच नको. अरे कुठं पण हलवा तुम्ही दवाखाना, मी तिकडे येणारच आहे. तुम्ही एक काम करा, या पोरीची लग्न करा. नाही करणार मी लग्न. मी आज जन्म ब्रह्मचारी राहील, कळलं ना? नका करू तिच्या आईला लग्न, नका करू. आज जन्म राहतो तिच्या आईला उपाशीच, तिच्या आईला यारा. काय करतोस? ए बंदूक काढू नकोस. बंदूक नाही, ही चावी घे. कसली जाऊया ही? ही माझ्या मेडिकलची आहे. हा त्या मेडिकल मध्येच तू तुझा दवाखाना चालू कर काही दिवसासाठी. हा? हा म्हणजे कसं आहे, तिकडच तू पेशंट चेक कर आणि मेडिकल मधले औषध गोळ्या त्यांना चिट्या बिट्या खायला लिहू नकोस. म्हणजे कसं आहे, तुझे पैसे तुझ्या गल्ल्यात, माझे पैसे माझ्या गल्ल्यात, म्हणजे आपल्या दोघांचा धंदा कसा सेफ राहणार आहे. आणि त्या चिट्या बिट्या आता लिहित बसू नको फालतू. चिठ्ठ्या नाही, त्याला प्रिस्क्रिप्शनचे कागद म्हणतात, कळलं काय तुला? अरे कसला स्क्रिप्शन कागद? आला प्रिस्क्रिप्शन बोलतो कागद. एक अक्षर कळत नाही माहिती आहे त्याच्यातलं. म्हणजे मी इतकी वर्ष कष्ट करून आता मला ते जमायला लागलंय, तू प्रिस्क्रिप्शनचे कागद न बघता डायरेक्ट औषध देतो? अरे मी न बघता असं कितीतरी पेशंट बरे केलेत मी. हो, म्हणजे एखाद्याचा घासा दुखत असेल तर एरोथ्रोमायसिन 250 mg ची दिवसातून 4 टाइम घ्यायचं अँटीबायोटिक असते वेळेवर. म्हणजे किमान 7 दिवस तरी घ्यायचा बांबू लागेल. काय बोलतोस तू? हा. आणि एखाद्याला इन्फेक्शन झालं तर? अनॉक्स म्हणजे 500 mg च्या दिवसातून 3 टाइम घ्यायचा, 7 दिवस ते पूर्ण घ्यायला पाहिजे कोर्स. आणि मग एखाद्याला ताप आला तर? हे पॅरासिटेमॉल. काय बोलतोस? हा पॅरासिटेमॉल 2 दिवस त्या गोळ्या घ्यायच्या. ताप नाही उतरला ना मग ब्लड टेस्ट मध्ये समजा काही प्रॉब्लेम झाला मग स्कॅनिंग, मग झेरॉक्स, मग एक्सरे काढायला लागणार. अरे तू काय बोलतोस? तुला कळतंय का? वाटलं तर समजा धंद्याची. नाही ना, हे तर काय नाही, तुम्हाला सांगितलं ना. म्हणजे माझ्याकडे ना, मी तुम्हाला सांगतो माझ्या मेडिकल मध्ये मासे पण ठेवलेत. तू मेडिकल मध्ये मासे विकतो? हा मग अँटीबायोटिक कोरॉल्डल नाही काहीतरी असतं त्याच्यामध्ये, ऑइल कॉड लिव्हर ऑइल. त्याच्यासाठी मी मासे विकतो. अहो हे तर काय नाही, मी उकडलेली अंडी पण ठेवतोय. काय बोलतोस तू? आम्हा जी मला माणूस आला की मी त्याला 6 अंडी देतो, पिवला बलक बाजूला काढून, कारण त्याच्यात चेलोस्टार असतो ना. कोलेस्ट्रॉल नाही, कोलेस्ट्रॉल म्हणतात त्याला. चेलोस्टार असतो त्याला. मग नंतर टीबीचा पेशंट आला रे आला का मग त्याला मी काय करतो, 2 अंडी न ते 6 पिवला बुला काढलेल्या बाजूला आहे ना, ते त्याला गिफ्ट मध्ये देऊन टाकतं. काय बोलतोस तू? अहो हे तर काय नाही, मी काउंटरवर ते ना कॅन्सरची चेमोथेरपी करता. केमोथेरपी? तू काउंटरवर केमोथेरपी करतोस? हा कॅन्सरवर म्हणजे नुसतं इंजेक्शन लगेच माणूस तयार. आमच्या व्यवसायात प्रतिज्ञा देतात की 100% जीव वाचवण्याचा प्रयत्न करू म्हणून. ती प्रतिज्ञा मोडतोय कारण मी तुझा जीव घेणार आहे. अरे जीव घेणार तुझ्या आला हायपर झालास तू, तुला बीपीचा त्रास आहे. तू टेलमा 20 गेले की तुझा बीपी खाली. अरे मला वेळ लागेल, आता वेळ लागेल. झालं ह्याला मग स्क्रिझोट क्रोनिपाय काहीतरी. तुझ्या आई- माझा आधार घेतला पाहिजे. नाही करतो डॉक्टर कुठे आहे? वा, अंशू अरुण दादा थांबाच. आल्याची गेल्याची भूताची खेताची कोणाची नजर नको लागायला. रेणुकाताई कसं वाटलं परफॉर्मन्स? क्या बात आहे, किती भन्नाट कल्पना आणि तुम्ही आउटस्टँडिंग काम करता यार. अरुण दादा, अंशू, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही ग्रेट आहात. आणि तुमचं इंग्लिश, अरुण दादा, यू हॅव टू गो टू इंग्लंड. माहितीये का, त्या महाराणीला काहीच जमत नाहीये इंग्लिश. तुम्हाला शिकवायला पाहिजे त्यांना. फॅन्टॅस्टिक, आउटस्टँडिंग होतं आणि इतकी मजा आली ना की हसून पुरे वाट झाली. खरंच मस्त. मकरन सर, क्या बात है, बढ़िया परफॉर्मन्स. म्हणजे अंशा आणि अरुण, तुमच्याकडनं नवीन मुलांनी एनर्जी उसनी घ्यावी इतकं तुमचा ताकदवान सगळं सादरीकरण असतं. आणि काय अरुण्या, तू काय काम केलंस, बापरे. तू एकही इंग्रजी शब्द बरोबर बोलला नाहीस. क्या बात है. म्हणजे वैयक्तिक पण मला माहिती आहे ते.
पण आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, आउटस्टँडिंग सादरीकरण, एंटरटेनमेंटचा हाईट असलेला हा ॲक्ट होता. पण मला गंमत अशी वाटते, आता आपला हा केमिस्ट आणि हा डॉक्टर हा सोडा, पण बऱ्याच माणसांचं जीवन त्यांच्यावर अवलंबून असतं. खरं म्हणजे कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात करून आलेली काही तरुण मंडळी आपल्याकडे आलेली आहेत. खरं तर आपल्याला जोपर्यंत कुठल्याही वेदनेचा स्पर्श नसतो तोपर्यंत त्याची जाणीव नसते, पण त्यांनी त्याच्यावर मात करून एक खूप मोठं आयुष्यामधलं काम केलेलं आहे आणि आज पुन्हा कर्करोगाने आजारी असलेल्या पेशंटसाठीच ते काम करतायत. त्यामुळे तुमच्या ह्या मनोरंजक ॲक्टला जसा सलाम आहे तसा त्यांनाही माझा सलाम आहे, आमच्या दोघांच्याही वतीने. क्या बात. तुमच्या दोघांचंही खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. उगम संस्थेचे सगळे सदस्य आमच्या आनंदात सहभागी झालेत, याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. आता आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. मित्रांनो, असं म्हणतात की आयुष्य नशिबाचा खेळ आहे, पण नशिबावर अवलंबून राहिल्याने आयुष्याचाच खेळ झाला तर? मी नेमकं काय म्हणते हे तुम्हाला हा प्रसंग बघून कळेल. येत आहेत बुंगाट वाईस कॅप्टन्स योगेश आणि प्राजक्ता. नमस्कार रेणुकाताई, मकरंद सर, नमस्कार. नाही, मला माहिती तुम्ही सेलिब्रिटी आहे, तुम्ही खूप लोकांचे आदर्श आहे, तुम्ही खूप कष्ट घेतले, सगळं खरं आहे. पण तेवढंच खरं नाही बरं का, त्याच्याबरोबर नशीब फार महत्वाचं असते. नशीब, मी तर नशिबाला लय मानतो, शपथ सांगतो. नशिबाला एवढा मानतो ना, मी तुम्हाला सांगतो, आपल्या देशात दोनच गोष्टी माणसाला मोठे करतात. एक तर पंतप्रधान व्हावं लागतं, नाही तर नशीब चांगलं पाहिजे. नशिबाला मी तर इतका मानतो नशिबाला, आणि माझ्या नशिबाची किल्ली मला मिळणार आहे, पण माझी बिल्ली अशी आडवी जाते मला रोज. बायको, आणि ती यायच्या आत मी आज चालू पळून. हा येतो चला. इथंच कुठं चाललंय डुक्कर उकिरडे हुंगायला? हे पाय, मला बिलकुल आवडत नाही. असं स्वतःला डुक्कर बिक्कर म्हणायचं नाही, मला किती वाईट वाटतं. डुकरीने लग्न केलं का मी? मला नाही म्हणलं, तुम्हाला म्हणलंय मी डुक्कर. लपून काय घेऊन चाललंय डुक्कर? हे बाब, नशीब. नशीब का? बाजारात फुटक्या वस्तू कोणी विकत घेत नाही, ते तामान आणा इकडं. सामान फुटले नाही काय? कुठे? घ्या. मी तर माझं नशीब फुटलंय आणि या माणसाला तामनाची पडलीये. असं आहे रेणुकाताई, रोज एक घरातली वस्तू नेऊन विकितोय माणूस. हा, काल चमचे घेऊन जात होता, म्हणलं चमचे काऊन नेताय, तर म्हणलं वाट्या परवाच विकल्या, चमचे ठेवून काय करीत? काय करायचं? पण मी काय म्हणतो, 10-5 रुपये मिळतात ना त्याचे, विकून टाकायचं. काय करायचं घरात आपल्याला? काय करता त्याचं? जुगार खेळतोय माणूस. एक दिवस माझं नशीब चमकल, माझं नशीब चमकल म्हणून नुसता जुगार खेळतोय. काम धंद्याचा पत्ता नाही. या माणसामुळे मला रात्रीची कसली कसली स्वप्न पडतात बया. आता परवाचं सांगितले स्वप्नात बरं का, मी अशी झोपली होते आणि उठले आणि आमच्या घरामागच्या 4 नंबरच्या बोळातून अशी सरळ चालत गेले स्टेशनापर्यंत आणि एका गाडीत चढले. गाडीचा नंबर होता 6352 आणि अंधारा रस्ता आला, तिथून गाडीतून उडी मारली आणि मला जाग आली तर पहाटेचे 5 वाजले होते. 6-3-5-4 नंबरची गल्ली 5 वाजता. टोटल झाली 25 म्हणजे 2 आणि 5 25, 5 आणि 2 7. लंगडा येणार आज, लंगडा. तू टेन्शन घेऊ नको, आज लंगडा आहे. आलोच मी. एक पाऊल पुढे टाकलं ना तर हिटले ते लंगडा करेल. गजानन महाराजांची शपथ आहे तुम्हाला. सारखा वस्तू विकितोय माणूस. परवा काय देवाऱ्यातलं निरांजन विकिलं, दुसऱ्या दिवशी काय देवाऱ्यातली घंटा विकिली. माणसानं देवासमोर वाजवाय
करायचं काय, म्हणून मी आपला गला असा चमचा वाजवला तर तो पण विकला. माणसानं करायचं काय? तू टेन्शन घेऊ नको, अगं मोठा जॅकपॉट लागणार आपल्याला, जॅकपॉट. नाही जॅकपॉट लागेल का नाही माहित नाही, पण अशी एक दिली ना मी तर कानाखाली नक्की लागेल. तुम्हाला आयुष्यात एकदा जॅकपॉट लागलाय, माझ्याशी लग्न केलं तेव्हा. तिथं घरातल्या पॉट मध्ये प्यायला पाणी नाही आणि माणूस जॅकपॉट लावितोय. आज वस्तू विकितोय, उद्या मला विकील. तुला इकायला मी गज इकीन ग, पण कोणी इकत घेतलं पाहिजे ना. अरे 1.5 दमडी तरी देईन का कोणी? अगं तुझ्यापेक्षा जास्त तर माझा कौस्तुभ भारी आहे. आता हा कौस्तुभ कोण आणला? कौस्तुभ म्हणजे आपला कोंबडा. कोंबड्याचं नाव मी कौस्तुभ ठेवलं. कसं आहे, जत्रेमध्ये त्याला झुंजवणार आहे ना मी, त्याच्यामुळे त्याचं नाव ठेवलं मी कौस्तुभ. नाव माहिती ठेवायला पाहिजे ना त्याचं नाव. साधारणतः कसं असतं मकरंद भाऊ, कोंबडा आरवतो लोक उठितात, हाय का नाही? हा माणूस आमच्या कोंबड्याला उठितोय. भल्या पहाटे कोंबड्याला उठवतोय, कोंबडा दिवसभर पिंगितोय. हा गेंडा त्या कोंबड्याच्या अंगावर धावून जातोय. म्हणे मी तुझी प्रॅक्टिस घेतोय, त्या मुका जनावर हार्ट फेलने मरेल एका दिवशी. एवढा धसका घेतलाय ना माझ्या कोंबड्याने, दिवसभर असा तुरा पाडून बसलेला असतो झाडाखाली. अरे त्या कोंबड्याला झुंजवणार आहे मी, झुंजवणार. त्याला ट्रेनिंग देतोय आता तरी, नुसती बिगर देशीची देतोय. त्याला देशीचे 2 पॅक मारल्यावर कसा झुंजतो पाहिजे तो. तू टेन्शन घेऊ नको, कोंबड्याला झुंजवणार तर आहेस. आणि तू काय साध्या माणसासोबत आहे का? तू तुझा नवरा कोण आहे? अरे गावातला मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे मी, कॉन्ट्रॅक्टर. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आपली. इव्हेंट मॅनेजमेंट? तुम्हाला परवाचा किस्सा सांगितले ऐका बरं का. हा माणूस आला आणि म्हणला माझ्या मित्राची आई गेली, बया जवळ बसून ये. आता म्हणलं जावं शोक सभेला. मी एक बया गेले शोक सभेला, तर आता आजूबाजूच्या सगळ्या बाया रडतात. आपण कसं बसायचं दगडावानी? बरं दिसतंय का? म्हणून मी आपल्या लागले रडायला. तर या बाजूला बघते तर बाया माझीच आई, त्या बाजूला बघते तर बाया माझीच मावशी. अख्खा माझा खानदान रडीत आहे आजूबाजूला. आणि हे कमी झालं म्हणून मयत उचलल्यावर त्या माणसाने आमच्या हातात पैशाचं पाकिट ठेवलं. अरे यार, ते पाटलाला अक्कल, तुझ्याकडे कशाला दिले पैसे? ते माझ्याकडे द्यायला सांगितलं तरी मी. अगं पैसे म्हणजे ते काय आहे, तो पाटील आहे ना, त्याच्याकडे पैसा गंजे, पण माणसं नाही रडायला. मैताची माणसं नव्हती म्हणून रडायला आम्हाला पाठवलं का? अरे पण 4 पैसे मिळाले ना. पैशाचं काय करू? आमच्या घरातलं कुणी गेलं नाही आणि माझं अख्खं खानदान उरबडवितंय. हॅलो, हा बोल संदीप. काय? बरं बरं, किती पाहिजे? 7 कुमारी का? बरं बरं, मिळतील. 7चे पाय 150च्या रोजानं पाय 1050 होते. 50 डिस्काउंट, 1000 राऊंड फिगर कर. 1000. हा ठीक आहे. अकाउंटला जमा कर माझ्या. हे बाय ऐक, काम आले तुला. शेजारच्या गावात मंत्री साहेब येणार आहे, त्यांना ऑप्शन करायला वावळायला पाहिजे लोक. तू जाय तिथं. कुमारी का दिसती का? हे गळ्यात मंगळसूत्र काऊन घातले? अरे त्या मंगळसूत्र काढून टाक ना. मंगळसूत्र काढलं का तुला थोबाडावर लिहिलंय का तो अशी वाईट म्हणून? जाता आहे ना, तुझ्या आईला तुझ्या बहिणीला घेऊन जा तिकडे वावळायला. त्यांच्यापैकी कोण कुमारी काय? 65 वर्षाची माय आहे माझी, ती कुमारी का वाटते का? तुझी माय आणि तुझ्या बहीण यांचं थोबाड जर पाहिलं ना, तर लोकांचं सोड, त्यांचा स्वतःचा बी विश्वास बसणार यांचं कधी लग्न झालं म्हणून. त्याला काय होतंय? गप बसा. अहो मागे एकदा असंच केलं. गावात आहे ना रस्ता बांधायचं काम होतं, तर ते रोजगार हमी योजनेनुसार गावचीच माणसं घ्यायची असं त्यांनी ठरलं. या माणसाने कुणाला न विचारता माझ्या आज्याचं, माझ्या बापाचं, माझ्या मामाचं, माझ्या चुलत्याचं सगळ्यांची नावं दिली बया. आणि 10 नावं ऍडव्हान्स दिली म्हणून हा पैसे घेऊन निघून गेला आणि जुगार खेळला. अरे मग काय झालं? तो ह्या बापाला भावाला तशी मी कामं काय कष्ट करायची तयारीच नाही त्या बापाची आणि भावाची. आमची कष्ट करायची तयारी नाही, ते रिकामे बसले तर हा जातोय रोज चीनच्या भिंतीला प्लास्टर छापायला. बाप तुम्हाला सांगते, पतसंस्थेचा संस्थापक आहे. आणि तो माणूस त्याला सांगतोय खडी आणि डांबर उचल. माझा दूध डेअरीचा संस्थापक आहे. काय बापाचा कौतिक सांगायली? एवढा पतसंस्थेचा संचालक आहे बाप, माझ्या काय कामाचा? अरे 1/2 एकर जमीन तरी दिली का हुंड्या? अरे तुझ्या बापाला एवढंच वाटत ना, तर मी दर महिन्याला त्याच्या पतसंस्थेमध्ये फाईल टाकतो कर्जाची. दर वेळेला त्याच्यावर शेरा लिहून पाठवतो, तुमची पत्नी. अरे तुमची पोरगी पत्नी आहे ना माझी. आधी आहे ना पायजम्याचा नाडानीत बांधायला शिका, मग आगाऊपणा करा माझ्या समोर. तू माझा अपमान करू नको, अपमान करू नको. या माणसाचं नाव काय माहिती का? यशवंत. जनता आहे ना
नशिबाला लागलेला जंत. अरे तुझा नवरा एक दिवस श्रीमंत होणार, मग सगळ्याला सांगत फिरशील मी यांची धर्मपत्नी आहे, हे माझे धनी आहे, हे माझे धनी आहे. ते तामण ठेवा आणि मग पुढचं उरका. हे पाय, हे तामन आहे ना, लय कामाचं तामन आहे, याचे ₹1,00,000 तरी मिळणार आहे आपल्याला, लाख. कसे काय? हे पाय, आता हे तामन मी विकणार बाजारात जाऊन, हा. ₹100 तरी येतील, हा. आहे की नाही? ते ₹100 घेऊन मी मटका खेळन. बर. मटका खेळल्यावर ₹1,000 येतील. मला माहिती, गॅरंटी 1000. कारण सत्ता तुम्हाला कशी म्हणली ना, आणि सत्ताचा नेहमी विजय होतो, मला माहिती. सत्ता लावणार, ₹1000 येणार, ₹900 मी बाजूला ठेवणार, ₹100 तामन पुन्हा आणून तुझ्या माड्यावर घालणार. ते तुझं तामन तुला परत ते ₹900 घेऊन मी कोंबड्याची झुंज लावणार, तिथं ₹1,00,000 मिळणार, आणि कोंबड्याला असे चिल्लर उधळतील, ते 10-5 हजार जमा होतील. असं आपण लय पैसे कमवणार आहे. आणि या सगळ्यात आपले कष्ट काय आहेत? नशीब. अरे माझं नशीब लावलंय मी पानाला, मजाक आहे का? अरे नशीब पणाला लावलंय, नशिबाच्या जोरावर तर मिळणार आहे. मला तर स्वप्न बी दिसायलं की अशी मोठी गाडी आपल्याकडे, मोठी गाडी, आणि त्या गाडीत असं मी बसलेलो आहे आणि मस्त गाणं चाललंय, बाजूला तू, असं लॉंग ड्राईव्ह. नाही, मला पण दिसतंय मोठी गाडी आहे, गाणी चालली आहेत आणि लोक आपल्याकडेच बघितात. मोठी गाडी आहे ना? कोणती गाडी दिसेल तुला? ट्रेन दिसते, ट्रेन. तुमच्या गळ्यात दिसते बाजाची पिटी, माझ्या हातात हेच तामनात भीक मागितोय आपण. येता म्हण नको, असं ते पसरट येते, पैसे पडून जाते खाली. खोलगट पाहिजे काहीतरी, खोलगट पैसे. या माणसाला भीक मागावी लागणार याची चिंता नाही, भीक कशात मागायची याची चिंता आहे. असा हा दरिद्री नशिबावर अवलंबून असणारा माझा नवरा, मी आहे ना कर्माने मेली आहे. काय कर्माने मेली करते का? अगं नशीब असतंय. आता माणसाने का लॉटरीचं तिकीट घेतात की नाही लॉटरीचं तिकीट, आणि 4 दिवसांनी आपल्याला ₹1,00,000 मिळणार, म्हणून ते 4 दिवस किती आनंदात जातात त्यांचे. आणि जेव्हा लॉटरी लागत नाही तेव्हा पुढची 4 वर्ष निराशेत जातात. त्याचं काय? त्या माणसावर जो माणूस आशा लावतो त्याची निराशा होते, त्याचं काय? आणि हे सगळं गेलं चुलीत. या सगळ्या येड्या नादापायी 2 दिवस पोटात अन्नाचा कण नाही, त्याचं काय? त्याला काय होतंय मग? तुम्हाला कळत कसं नाही हो? माझा जीव तिळतिळ तुटतो तुमच्यासाठी. असं यश, नशिबाने यश नाही मिळत, प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळतं. जो माणूस प्रयत्न करतो ना त्यांना यश मिळतं, त्यांचं नाव होतं. आशाने ना लोक नाव ठेवतात. अहो, मायबापाने पाळण्यात ठेवलेल्या नावाला तरी जागा. जागतो, पाळण्यातल्या नावाला जागतो. दर दोरी दर. पहिल्या दिवशी जन्मालं बाळ, नशिबाचा मोठा अजब खेळ, कष्टाविनात नाही मिळत फळ, जो बाळा जो रे जो. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? तुमचं नेहमीप्रमाणे सादरीकरण फार चांगलं होतं. प्राजक्ता, तू फार ऊर्जेने काम करते. मला तुझं आवडतं काय, तर तू येऊन खूप चांगलं नाचतेस आणि एकदम त्या रोलमध्ये जातेस, तर ती एक वेगळी तुझी अदाकारी आहे, पण ती दरवेळेस मला भावते. आणि आजही तुमचा फार उत्तम सादरीकरण होतं, आणि मुळात विषयासाठी, चेतनसाठी मी मनापासून टाळ्या वाजवतो. रेणुकाताई, खरंच तुमच्या प्रहसनाचं जे सार होतं ते पाळण्यात दिसलं, आणि तेच मॉरल होतं ह्या पूर्ण प्रहसनाचं. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या मुलांनाही शिकवायचा खूप प्रयत्न करते, कारण आजकालच्या युगात अगदी लगेच चमकायची एक इच्छा असते, आणि भरपूर आपण काही काही गोष्टी लावत असतो त्याच्यावर, पैसे म्हणा किंवा पण मेहनत केली नाही तर मग यश नाही. कारण जो माणूस मेहनतच करत नाही तो यशस्वी होणं शक्यच नाही आहे, म्हणजे त्याचं ही इज अ फेलियर अकॉर्डिंग टू मी. तर ते तुमच्या प्रहसनातून खूप छान. चेतन, कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप सुंदर लिहिलेलं आहेस, आणि तुम्ही दोघंही खूप उत्तम अभिनय करता, सातत्याने खूप चांगलं काम करता. सो रिअली अभिनंदन तुमचं. गुण बघूयात. मकरंद सर. चेतन. रेणुकाताई, तुमच्या दोघांचे खूप खूप अभिनंदन. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. मित्रांनो, एका गावात सुरू झाली आहे इंटरनॅशनल स्कूल. बघूया स्कूलमध्ये कुठल्या विद्यार्थीची ऍडमिशन केली जाते. येतात सुसाट कलाकार आशुतोष आणि वनिता. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर आमच्या बंधू आणि भगिनींनो, बहिणींनो, आज
आज विकासाची कामं सगळी एकाच ठिकाणी होत असल्यामुळे म्हणजे पुणे आणि मुंबईसारख्या ठिकाणीच फक्त विकासाची कामं होतात हो. त्यामुळे आमच्या संस्थेनं आमचं हे स्कूल इंटरनॅशनल स्कूल या आडगावी या आड तालुक्यामध्ये उभं केलेलं आहे. तेव्हा आमच्या संस्थेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नवीनच सुरुवात झालेली आहे त्यामुळे स्टाफ गोळा करतोय आम्ही येतोय हळूहळू. त्यामुळे तोपर्यंत सगळी कामं मला एकट्यालाच करावी लागतात हो. असू देत ऍडमिशन किती झाल्यात ते तरी बघूयात. नमस्कार सर. नमस्कार. सर इकडे. हा 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 नमस्कार. नमस्कार. वा 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 बोला काय करणार तुम्ही म्हणजे झाडलोट करणार फरशी पुसणार की स्वयंपाक करणार. नाही 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 मी इथे कामं मागायला नाही आले. मग अहो माझ्या पोराचं ऍडमिशन तुमच्या शाळेत केलंय ना त्यामुळे आले. आणि आमच्या गावात एवढी इंटरनॅशनल शाळा सुरू केली आहे त्यामुळे धन्यवाद मागायला आले. थँक्यू थँक्यू. पण एकंदर तुमच्या अवतारावरनं मला वाटतं की तुम्ही फार गरजू महिला आहात. काम मागण्यासाठी आलात. हा कुठल्याही अँगलनी तुम्ही खानदानी वाटत नाही हो. त्याचं काय ना मी माझ्या बापावरच गेले. फार कौतुकास्पद असं काही बोललेलो नाहीये मी. हा एवढं लाजू नका. फी भरलीत का तुम्ही ऑफिसमध्ये. हो भरली ना. ही बघा पावती बघा. भरली आहे पावती हो. बघू. 7,500. हो तुम्ही 7,500 रुपये भरलात. हो. अहो एवढ्याशा पैशात आम्ही पालकांना फक्त बाहेरनं शाळा दाखवतो. नाही 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 आम्हाला बाहेरून शाळा बघायचीच नाहीये. एवढ्या पैशात जेवढं होतं ना तेवढं शिकवा माझ्या मुलांना. अहो. त्याचं काय आहे ना खूप काटकसरीने जगणारी माणसं होतो आम्ही. नाही नाही ते सगळं मान्य आहे हो, पण आमच्या शाळेची फीज 80,000 रुपये आहे. अरे माझ्या गणपती बाप्पा 80,000. हो एवढे पैसे कुठून आणणार. काय हो अली बाबा आणि त्याचे 40 चोर मेल्यानंतर तुम्ही एकटे जन्माला आला असाल. एवढं लुटताय हो तुम्ही आम्हाला. हे बघा बाई आम्ही लुटत वगैरे नाही हो. त्याच्यामध्ये फॅसिलिटीज असतात. कसल्या फॅसिलिटीज. हे बघा याच्यामध्ये सगळं रीतसर लिहिलेलं आहे पण तरी देखील तुम्हाला नीट समजावून सांगतो. बरं. अहो आमची एक प्रायव्हेट बस असते शाळेची. हो मग तुमच्या प्रायव्हेट गोष्टींचे पैसे आमच्याकडून कशाला घेताय. अहो शाळेची प्रायव्हेट बस असते फक्त शाळेची मुलांना ने आण करण्यासाठी. पण आम्हाला नकोय तुमची बस वगैरे. अहो हे कंपल्सरी आहे. कंपल्सरी. हा त्याशिवाय तुमची मुलं शाळेतून ने आण कशी करणार. मला सांगा तुम्ही कसे जायचं तो शाळेत. मी तुम्हाला सांगतो त्यावेळी आहे ना दिवसच वेगळे होते हो. शाळेमध्ये माझे बाबा मला सोडायचे हो सायकलवरून. तेव्हा तेही प्राध्यापक होते. आता सायकलच्या मध्ये असं दांडा असतो ना त्याला असं टॉवेल नाही तर असं कापड गुंडाळायचे आणि मला त्याच्यावर बसवायचे पोराला लागू नये म्हणून. मग काळजी ना मुलाची. कधी कधी बाबा नसले ना की मग आई सोडायची शाळेमध्ये. घरातून निघाली की गोष्टी सांगायची. गोष्ट ऐकता ऐकता कधी शाळा आली हे माझं मलाच कळायचं नाही. हो फार मजा यायची तेव्हा. हो ना. अहो मग माझ्या पोराला पण घेऊ दे की मजा. म्हणजे मी पण त्याला रोज शाळेत सोडायला घेऊन जाईन गोष्टी सांगेन. त्यामुळे आम्हाला ही बस नको. 80,000 10,000 कट. 10,000 कट. बरं ठीक आहे मग तुम्ही ते याचे पुस्तकाचे 25,000 नाही भरलेले याच्यामध्ये. नकोय तर आम्हाला पुस्तकं. हा असं कसं म्हणता. शाळेमध्ये मुलाला पाठवायचं म्हणजे ते पुस्तकं नको. हा असं कसं म्हणता तुम्ही. पुस्तकं पाहिजेत ना. विद्येचं घर आहे हे. हो? मग शाळेमध्ये आम्ही काय मल्लखांब शिकवणार आहोत का. घरनच लंगोट आणि तेलाची बुदली घेऊन या म्हणायला. हो मग विद्येचं घर आहे म्हटलं ती मुलाबरोबर विद्या नको. काय? पुस्तकं नको. अहो असं काय करता. अहो त्याची थोरली बहीण आहे ना ती पण शहराकडे शिकून आली आहे मामाकडे राहायची. बर. तिची पुस्तकं वापरेल की तो. नाही नो नेवर असं अजिबात चालणार नाही. हे बघा माझं इंटरनॅशनल स्कूल आहे. इथे वापरलेली फाटकी सेकंड हँड पुस्तकं चालणार नाहीत. आणि तसंही सिलेबस चेंज झालेला आहे. हो काय खोटं बोलताय सर. अहो आम्ही भाबडी माणसं असलो तरी एवढं फसू नका हो आम्हाला. अहो तुम्ही पुस्तकातला एक धडा बदलता फक्त एक धडा. बाकी सगळं तसंच असतं. वर्षभरात तुम्ही एक छोटासा बदल करता आणि अख्खीच्या अख्खी पुस्तकं नव्याने छापता. सरकारकडून बजेट घेता आणि वरपासून खालपर्यंत नुसते पैसे खात असता. आणि याला शिक्षण म्हणता का हो. वा. ते नियम असतात आमचे. नियम काही नसतात. ते 25,000 कट करा आणि वाटल्यास माझ्या पोराला मी शिकवेन घरात एखादा धडा. कळलं का. पुढचं बोला. ते पुढचं ते तुम्ही जेवणाचे 15,000 नाही भरले. हो आमची अख्खी फॅमिली नाही येणार आहे तुमच्याकडे जेवायला. अहो फॅमिलीचे नाही फक्त मुलाचे जेवणाचे सांगता 15,000. हो मग मी माझ्या घरून देईन की डबा त्याला.
अहो तुम्ही तुमच्या घरून मुलाला काही वाटेल ते खायला घालून पाठवाल इकडे, पण तसं आमच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये चालत नाही ना. कसं आहे, आम्ही मुलाची व्यवस्थित काळजी घेतो आहाराची. त्याला जेवणातनं व्यवस्थित प्रोटीन मिळतंय की नाही, कॅल्शियम मिळतंय की नाही, कार्बोहायड्रेट मिळतंय की नाही, याची आम्ही व्यवस्थित काळजी घेत असतो. मुलगा कसा सगळ्या अंगाने व्यवस्थित वाढला पाहिजे. बर, त्याचं काय आहे ना सर, मी पण शाळेत जायचे. हो, शाळेत माझ्या घरचा डब्बा घेऊन जायचे. हो, त्यामुळे आम्हाला पण मिळायचं कॅल्शियम. आणि आता माझ्याकडे जरा नीट बघा. तुम्हाला काय अंदाज येतोय? म्हणजे मला प्रोटीन कमी पडलं असं वाटतं का? उलट वाद चाललंय. पण तरी देखील हे करावं लागतं. अहो असं का नसतं. मी माझ्या मैत्रिणींसोबत शाळेत होते ना, तेव्हा असं घोडक्याने डबा खायला बसायचे. खूप मजा यायची हो असं घोडक्याने डबा खायला. घोळक्यानी? हो. अहो घोळक्यानी मी माझ्या शाळेत पण बसायचो. हो? हा, तुम्हाला सांगतो, माझ्या वर्गामध्ये ना नेने नावाचा मुलगा होता. बर. त्याची आई काय मोहन काला बनवायची म्हणून सांगतो तुम्हाला. हा, मी नेनेच्या आईला नेहमी सांगायचो, काकू नेण्याबरोबर माझाही डबा पाठवावर का. असा तो मोहन काला आणि माझ्या डब्यातलं लोणचं त्याला आवडायचं. हो. अजूनही ती चव जिभेवर रंगती आहे. हो ना. अहो मग माझ्या मुलाला सुद्धा त्याच्या मित्रांसोबत ती मजा करू दे की. मी पण त्याला रोज छान छान पदार्थ खायला घालेन. त्यामुळे आम्हाला तुमचं ते नको हा जेवण. अहो नाही, पण तसं करावं लागतं. का असं करावं लागतं? मुळात ना तुमचं ते डिपार्टमेंटच कॅन्सल करा. अहो माझी खानावळ आहे. 20 ऐवजी 30 डबे देईन. हाय काय आणि नाही काय तुम्हाला सांगा. तुम्हाला पाठवू डबा? नाही नाही, मला नको डबा. नको ना. नको. मग ते 15,000 कट करून टाका. हे पण कट करायचंय. ते याचे बिल्डिंग फंडचे 20,000 ते. हो, आम्हाला नकोय तुमची बिल्डिंग. एक बेंच द्या, बास झालं तेवढं. स्पोर्ट्स आणि कल्चरल ऍक्टिव्हिटीज त्याचे. आता हे काय नवीन? स्पोर्ट्स मध्ये कसं आहे, आम्ही मुलांना स्विमिंग पूल देतो, हा प्लेग्राऊंड देतो खेळायला. या पण सुविधा असतात ना. हो? हा, बरं अजून काय असतं? कल्चरल ऍक्टिव्हिटीज. बरं. त्याच्यामध्ये आम्ही फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन घेतो. नंतर एज्युकेशनल टूर असते. हा, एवढ्या सगळ्या गोष्टी असतात ना त्याच्यामध्ये. त्याचे किती पैसे झाले? काय नाही, वर्षाला 5,000 असतात फक्त. फॅन्सी ड्रेसचे 5,000? हा, अहो डोक्यात एखादं मोराचं पीस खोवलं, कमरेत धोतर बांधलं, हातात बासरी दिली की झाला की कृष्णा. त्याच्यासाठी कशाला वेगळे 5,000 द्यायला पाहिजे? आणि मला सांगा, तुमच्या शाळेत होतं का असा फॅन्सी ड्रेस? हो म्हणजे काय, माझ्या शाळेमध्ये तर मी तेव्हा शिवाजी होतो. शिवाजी, शिवाजी? बाल शिवाजी होतो. हा, तुम्हाला सांगतो, माझी आई, आजी, मावशी रात्रभर बसून शिवाजीचा ड्रेस शिवत होती. हो का? काय दिसत होतो मी त्याच्यामध्ये. हो ना. हा? अहो मग मी पण शिवेन की माझ्या पोरांना कपडे. आणि तुम्ही काय होते, सकाळी 10 वाजल्यापासून पोरांना शामृगाचे कपडे घालून ठेवता. दिवसभर बिचारे कोमसतात. नंतर त्यांचं बदक होतं. मग कार्यक्रम सुरू झाल्यावर पॅक करत या विंगेतून त्या विंगेत फिरत बसतात. असं असतं का? दिवसभर त्यांना सू करायला नाही मिळत की शी करायला नाही मिळत, असा फॅन्सी ड्रेस करतात. आणि त्या ट्रिपचं काय म्हणालात? एज्युकेशनल टूर. एज्युकेशनल टूर. हा. त्याच्या नावाखाली तुम्ही त्यांना रिसॉर्टला घेऊन जाणार. हो. अहो त्याच्यापेक्षा गावाकडच्या शेतावर घेऊन जा. चांगलं शिकतील ती. आणि त्या गॅदरिंगच्या नावाखाली सिनेमातले गाणे बोलणार ना. अहो त्याच्यापेक्षा माझ्या पोराला पोवाडा म्हणायला सांगा. मस्त म्हणतो माझा पोरगा पोवाडा. तुमचा मुलगा पोवाडा म्हणतो? अहो खड्या आवाजात म्हणतो. हे नाही नाही, राहू दे. कानाला खडा बसला. साधं सुद्धा नाही माझं पोरग, मस्त पोवाडा म्हणतो. तुमच्या पोराला पण शिकवेल तो. आणि राहिलं स्विमिंगचं, हा. अहो नदीवर घेऊन जा पोरांना, चांगली मजा करतील ती. म्हणजे आता तुमचा मुलगा शिकवणी घेणार इथे? का? तुम्ही शाळेत शिकून सुद्धा बाहेर शिकवणीला बोलवता ना मुलांना, वर त्याचे वेगळे पैसे सुद्धा घेता. तुम्हाला सांगते रेणुकाताई, मुलं यांच्या शिकवणीला गेले नाहीत ना की चक्क नापास करतात तो त्यांना. मी तर म्हणते काय गरजच काय शिकवणीची. तुम्ही कसे काय कमी पडू शकता? ते हे ते काय हे काय ते काय? ते माझे 25,000 देणं लागता तुम्ही. मी कसले पैसे द्यायचे तुम्हाला? का? 75,000चा हिशोब तुम्ही मला दिला ते मान्य आहे, पण मी कसले तुम्हाला 25,000 द्यायचा आता? हे बघा, 75,000चा हिशोब मी तुम्हाला दिलाय. हो, मिळाला मला. वर मी 7,500 भरले. हा. वर माझा मुलगा तुमच्या विद्यार्थ्यांना स्विमिंग शिकवणार, पोवाडा शिकवणार, मग पैसे द्यायलाच लागणार ना मला. मी तुम्हाला 1 रुपया देणार नाही. हा, मग मी इकडचे सगळं सामान तोडून टाकणार. हात तरी लावून दाखवा माझ्या सामानाला, मग सांगतो तुम्हाला. हात काय पाय पण लावून दाखवायचं. हे बघा बघा, असं करू नका. बघायचं. पाडू नका. बघा, माझी बनवू नका. हो, असं करू नका. प्रत्येकाला त्यांची शाळा आठवेल असा परफॉर्मन्स होता. मला खूप आवडला. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? खूप छान लिहिला गेलेला हा स्किट होतं, म्हणजे हे प्रहसन होतं. त्यात मनोरंजनाचा तडका जरी कमी असला तरी म्हणणं फार चांगलं होतं, म्हणणं फार रास्त होतं. पण एकंदरीत या प्रामाणिक सादरीकरणाबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. क्या बात.
रेणुकाताई खूप खूप प्रामाणिक सादरीकरण होतं, मकरंद म्हणाले तसंच. आणि तुम्ही दोघांनी अत्यंत कस लावून आणि प्रामाणिकपणे काम केलं होतं, त्यामुळे त्याबद्दल तुमचं अभिनंदन. ऑल्सो अत्यंत सटीक म्हणतात असा विषय आहे. माझी मुलं इंटरनॅशनल शाळेतच जातात आणि अनेकदा जे प्रश्न वनितांनी उभे केले ह्या प्रहसनात ते आम्हालाही पडतात की इतके सगळे पैसे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही देणं लागतं का. पण आपण सगळे पालक इतके घाबरलेले असतो की आपल्या मुलांना आपण बेस्ट द्यायला पाहिजे. उद्या असं नको व्हायला की आपल्याकडे असून देखील आपण त्यांना दिलं नाही आणि आपल्यावर ते उलट येईल. तर ह्या भीतीपोटी कदाचित आपण असे निर्णय घेतो. पण अनेक असे माझे मित्रमैत्रीण पालक आहेत ज्यांचं खरंच मला कौतुक वाटतं की ज्यांनी आपल्याच मातृभाषेत शिकवण्याचं त्यांनी ठामपणे ठरवलेलं असतं आणि अत्यंत कमी पैशात त्यांचं शिक्षण आणि खऱ्या अर्थाने शिक्षण त्यांचं पार पडतं. आणि खरंच अत्यंत हुशार आणि वेगळ्या पद्धतीने विचार करणारे असे विद्यार्थी त्या शाळांमध्ये मिळतात बघायला. तर खरंच मला पण म्हणजे मी पण अंतर्मुख झाले ह्या प्रहसनानंतर की खरंच आपण चांगला निर्णय घेतलाय का. ठीक आहे, आपल्याकडे आहेत पैसे म्हणून आपण अशा पद्धतीने खर्च करावेत का. पण कुठेतरी घरात बॅलन्स करायचा मी खूप प्रयत्न करते, तसे इतरही पालक करत असतील. पण खूप छान, मला आवडलं. वेगळ्या पद्धतीने विचार करायला पण आपण ह्या मंचाचा वापर केला पाहिजे, तसा तुम्ही ह्या प्रहसनातून केला. गुण बघूया. मकरंद सर. जास्त लेखनासाठी. वा. रेणुकाताई. आणि तुमच्या प्रयत्नांसाठी सुद्धा. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आता मी बोलवणार आहे आपल्या खास पाहुण्यांना, उगम संस्थाच्या सगळ्या लाडक्या चिल्ल्या पिल्ल्यांना इथे. प्लीज स्टेजवर या सगळे तुम्ही, प्लीज. मित्रांनो, खूप कौतुक वाटतं या सगळ्यांचंच, कारण अतिशय लहान वयात यांना कॅन्सर झाला होता आणि त्याच्यावर मात करून या आयुष्याच्या रंगमंचावर आज ते यशस्वीपणे उभे आहेत. त्यांचं अभिनंदन करूयात सगळे मिळून. मी तुम्हाला म्हटलं तसं 1 जून ते 7 जून हा जागतिक चाइल्डहुड कॅन्सर सर्वायव्हर वीक म्हणून साजरा केला जातो. आणि आज ते आपल्यामध्ये आले, आपल्या आनंदात ते सामील झाले, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला खूप धन्यवाद की तुम्ही आमचं हे रंगमंच खूप मोठं करून टाकलं. कॉमेडीच्या बुलेट ट्रेनच्या परिवारातर्फे तुम्हा सर्वांना खूप खूप चांगलं आरोग्य आणि दीर्घ आयु लाभो अशी मी देवाचरणी प्रार्थना करते. आणि हे जग लवकरच कॅन्सरमुक्त हो अशी प्रार्थना करून आजचा भाग मी इथेच संपवते. धन्यवाद.